एका गावात रेणुका मातेचा एक मोठा भक्त राहत होता. सुरुवातीला तो अत्यंत साधा, प्रामाणिक आणि भक्तिमान होता. रोज सकाळी मंदिरात जाऊन तो मातीची पूजा करत असे. देवीच्या कृपेने त्याच्या घरात सुख, शांती आणि धन वाढू लागले. हळूहळू त्या भक्ताच्या मनात लालच निर्माण झाला. तो म्हणू लागला, मातीकडे इतकी शक्ती आहे, तर मला अजून सोने, पैसा आणि संपत्ती मिळाली पाहिजे. एके दिवशी तो मंदिरात गेला आणि म्हणाला, हे माता, मला अमाप धन द्या. मी गावातील सर्वांत श्रीमंत माणूस व्हायचे आहे. त्या रात्री रेणुका माता त्याच्या स्वप्नात प्रकट झाल्या. देवीने लाल शालू, तेजस्वी मुकुट आणि करुणामयी रूप धारण केले होते. त्यांनी शांत स्वरात सांगितले, बाळा, भक्तीमध्ये प्रेम असावे, लालच नाही. जेवढे आवश्यक आहे तेवढेच धन सुख देते. अति लालच माणसाचा नाश करते. पण भक्ताने देवीचे शब्द ऐकले नाही. तो अधिकाधिक धन मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग वापरू लागला. गरीब लोकांची फसवणूक करू लागला. काही दिवसांनी त्याचे सर्व धन नष्ट झाले. घरात दुःख आणि संकट आले. मित्रांनी साथ सोडली. तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो पुन्हा रेणुका मातेच्या मंदिरात गेला. डोळ्यांत अश्रू घेऊन म्हणाला, ही माता, मला क्षमा करा. मी लालच केला. आता मला फक्त तुमची कृपा आणि सद्बुद्धी हवी आहे. मातेने भक्ताला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला. जो मनुष्य प्रामाणिकपणे मेहनत करतो आणि समाधानाने जगतो, त्याच्यावर माझी सदैव कृपा राहते. त्या दिवसापासून तो भक्त पुन्हा साधेपणाने जगू लागला आणि आनंदी झाला. कथा शिकवण: लालच माणसाला दुःखाकडे नेतो. समाधान आणि प्रामाणिकपणा हीच खरे धन आहे.